श्री स्वामी समर्थ. चला तर मग करूया फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज करण्यासाठी मी 4 बटाटे घेतले. त्याला स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यावरचे सालेही काढून घेतले. मग त्यानंतर मी एक पातेलं घेतलं. पातेलं गॅसवर ठेवलं. त्यानंतर त्यामध्ये 2 तांब्या पाणी आणि 2 चमचे मीठ टाकून मी पाण्याला उकळी येऊन दिली. तोपर्यंत मी अशी बटाट्याचे फ्राईज चिरून घेतले. मग त्यानंतर उकळलेल्या पाण्यामध्ये मी हे चिरलेले फ्राईज टाकले आणि त्याला छान 15 ते 20 मिनटं छान उकळी येऊन दिली. आणि त्यानंतर मी एक चाळणी घेतली. त्यामध्ये हे उकळलेले फ्राईज मी टाकले, म्हणजे सर्व पाणी त्याचे निथळून गेले. मग त्यानंतर मी एक सुती कपडा घेतला. सुती कपड्यावर हे फ्राईज मी 5 ते 10 मिनटं छान व्यवस्थित सुकवले. सुकून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे कॉर्नफ्लॉवर टाकून व्यवस्थित कालवून घेतले. तुम्ही बघताय सर्वीकडे व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर लावून घेतले. मग त्यानंतर मी एक कढाई घेतली. कढाईमध्ये तेल टाकलं. तेलाला छान तापून दिले. तेल तापल्यानंतर मी हे कॉर्नफ्लॉवर लावलेले फ्राईज त्यामध्ये तळायला टाकले व त्याला 5 ते 7 मिनटं व्यवस्थित तळून घेतले. जोपर्यंत त्याला ब्राऊन कलर येत नाही आणि क्रिस्पी वाटत नाही तोपर्यंत त्याला छान व्यवस्थित तळून घेतले. तुम्ही बघताय की किती छान झाले आपले फ्राईज. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.